हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो, हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडलं तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर उन्हाळ्यात ना किती जरी स्वच्छता केली ना तरी खूप खराब होतं बरं का अंगण सारखं. त्यामुळे ना सतत पाणी शिंपडत राहायचं आणि सडा सारवण करत राहायचं. त्यामुळे ना जरासं आपल्याला फ्रेश वाटतं आणि अंगण पण छान दिसतं. आणि एकदम अशी झाडू मारताना धूळ पण जास्त नाही का उडत नाही. त्यामुळे ना आता पहिल्यांदा इथं मी आता सासरे आल्यानंतर परत एकदा कामाला सुरुवात केलेली आहे. घराची पण साफसफाई मला करायची होती. पण अगोदर म्हटलं चला हे सडा सारवण एकदा करून घ्यावं. मग स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर हे जे शेण आहे ते काल मी साचून ठेवलं होतं काल परवा 2 दिवस, कारण खूप जास्त खराब झालं होतं सगळं अंगण. तर जर खराब झालं ना अंगण तर खूप जास्त शेण लागतं त्याला आणि भरपूर जास्त प्रमाणात पाणी पण घेतं हे अंगण. तर उन्हाळ्या दिवसामध्ये ना किती जरी सारवण आपण दाट जरी घेतलं ना तर ते खूप जास्त उखडलं जातं आणि धूळ पण खूप जास्त येते घरामध्ये. त्यामुळे ना सतत ही स्वच्छता ठेवावी लागते. तर आता माहेरी गेले होते मी 2-3 दिवस, तर सासूबाई होत्या घरी, त्या करत असतात सडा सारवण. पण बहुतेक त्यांनी म्हणजे 7-8 दिवस झाले असतील तर करून, तर त्यामुळे ना खूप जास्त खराब झालेलं आहे हे. तर म्हटलं चला आता पहिलं काम आपण हेच करू. तर त्यामुळे ना थोडाफार मी स्वयंपाक करून घेतला आणि सकाळी सकाळी थोडा वेळ होता माझ्याकडे उन्हीचा टिफिन वगैरे बनवल्यानंतर म्हटलं आता हे थोडीशी सावली आहे इथं, तर हे सारवण करून घ्यावं इथलं. मग एकदा जर ऊन झालं तर खूप जास्त मग काही उन्हातील कामं इथं करू वाटत नाहीत. म्हणून मग मी जेवढी सावली असेल त्या जागेवरचीच कामं पटपट अशी करून घेत असते. तर सकाळी सकाळी नाही, अंगणात खूप जास्तच गार सावली असते आणि कामं पण करायला छान वाटतं. आणि एवढी गार सावली होती तरीसुद्धा आहे ना खूप जास्त गरम होत होतं. हे जे कामं असतात अशी कामं करताना खूप जास्त गरम होतं. स्वयंपाक पण करताना गरम होतं. पण बाहेर थोडीशी हवा चालू होती तरीसुद्धा गरम होत होतं. म्हणून म्हटलं चला पटपट आपलं सारवण करून म्हणजे नाही का सारवण करून घ्यावं. तर हा आमचा शिव मध्ये मध्येच करत असतो सारखं. तर शिवला पण आमच्या मस्त अशी चप्पल घालून इकडे तिकडे फिरत होतो बघा. आणि सावली असल्यामुळे मी त्याला थोड्या वेळ खाली घेत असते, नाहीतर मग मी ऊन उतरल्याशिवाय त्याला खाली येऊ देत नाही. तर आता इथं हे बघा एकदम एक टब भरून मी पाणी तयार केलेलं आहे इथं आणि शेण आणि पाणी दोन्ही मिक्स करून सकाळीच भिजू घातलं होतं, जेणेकरून ते शेण एक म्हणजे नाही का पाण्यात चांगलं मिक्स होईल आणि छान आपलं सारवण होईल. तर पटपट असं मी आता इथं सारून घेतलं. तर तोपर्यंत आहे ना आजीनी भांडी वगैरे घासून ठेवली होती. तर त्यामुळे ना मला खूप जास्त म्हणजे कामाचा लोड जास्त येत नाही, कारण आजी थोडे थोडे भांडे असले तरी घासून घेतात. आणि मग बघा हे असं सारून घेतलेलं आहे मी पूर्ण अंगण. तर खूप छान दिसत होतं आणि झाडं पण आता खुललेत. मी नव्हते तर एकदम सुकून गेले होते झाडं, कारण एवढं कोणी झाडाकडे लक्ष देत नाही माझ्याशिवाय. मी दिवसातून 2 ते 3 टाईम मी झाडांना पाणी टाकत असते, जेणेकरून ह्या उन्हाळ्यात सुद्धा झाडं टवटवीत आणि फ्रेश राहतील आणि खूप जास्त फुलं पण येतात त्याला झाडांना. जेवढं पाणी देऊ आपण तेवढी जास्त फ्रेश राहतात आणि फुलं पण जास्त देतात. म्हणूनच आणि मी खूप जास्त म्हणजे नाही का जीव लावत असते झाडांना आणि खूप जास्त लक्ष असतं माझं. तर मी 8 दिवस नव्हते तर ही झाडं पूर्ण अशी सुकून गेली होती आणि त्याला एक पण फुलं आलेलं नव्हतं. मग मला खूप जास्त वाईट वाटलं आणि मी परत पाणी 1-2 म्हणजे नाही का दिवसातून 2-3 वेळा टाकायला लागली. तर जरासं फ्रेश झाले 1-2 दिवसामध्येच झाडं. आणि आता इथे कपडे वगैरे मी धुवून घेतलेत आणि सुकायला पण टाकले. आमच्या शिवची अंघोळ बाकी होती, तर म्हटलं चला आता त्याला पण अंघोळ घालून घ्यावी. तर आता उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याने काही जास्त कोणी अंघोळ्या करत नाही, आम्ही सगळे थंडच पाण्याने अंघोळ करतो. थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर आहे ना खूप फ्रेश वाटतं आणि दिवसभरसुद्धा म्हणजे नाही का चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण अंघोळ करून बाहेर येऊ तेव्हाच आपल्याला गरम व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळं शक्यतो थंड पाण्याचाच वापर करायचा ही गरमी जाईपर्यंत.
तर आता आम्ही आलेलो आहोत तिथं शेतामध्ये. तर बघू शकता तुम्ही एवढं हवा सुटली होती खूप जास्त आणि नारळ पण पडले. तर त्याचमुळे आम्ही म्हटलं चला आंबे पण आहेत की बघूयात. तर आजीला पण आंबे खायचे होते, तर म्हटलं चला थोडेफार आंबे असतील तर बघून येऊ. तर आता आहे ना खूप म्हणजे नाही का आंब्याचं सीझन संपतच आलेलं आहे तसं. तर हे जे आहे ते नंतरचे आंबे आहेत छोटे छोटे, ते आता पिकायला लागलेले आहेत, पाड झालेले आहेत. सुरुवातीला 1-2 झाडं आहेत ते आमचे सुरुवातीलाच पिकले आणि संपल्यात सुद्धा ते आंबे, आता काही राहिले नाही. हे फक्त छोटे छोटे आंबे आहेत, ते राहिलेले आहेत आणि खूप लहान आहेत, त्याला काही एवढा रस नसतो, पण खायला एकदम गोड लागतात ते पिकल्यानंतर. तर तेच आता मी इथं पडलेले वेचून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता म्हणजे नाही का जसजशी हवा येईल तशी तशी हे आंबे खाली पडत असतात. आणि शिव पण आमचा बघा कसा उभा राहिला इथं आंबे वेचते मी, तर तो मस्त असा बघत बसलाय कशी काय वेचते. आणि वातावरण बघा तुम्ही किती ऊन आणि ऊन पडलंय भरपूर जास्त आणि फ्रेश पण वाटते बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल थोडंसं आभाळ झालेलं आहे नितळ, कारण पाऊस पण अजून झालेला नाही आहे पहिला पाऊस. तर आभाळ असं काहीसं आहे आमच्या इकडं वातावरण. तर आता सगळेजण पावसाची वाट बघत आहेत. तर 5-7 मे म्हणजे नाही का जून चालू आहे तरीसुद्धा अजून पाऊस काही पडलेला नाही आहे आमच्या इकडे. तर नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पडला असेल पाऊस, पण आमच्या इकडे तर अजून काही आलेला नाही आहे. सारखं वारं म्हणजे नाही का खूप जास्त वारं वादळ असंच सुटत असतं आमच्या इकडे. तर तेच आज सध्या चालू आहे आणि त्यामुळे ना खूप जास्त कैऱ्या किंवा झाडाचे आंबे हे खूप जास्त पडतात हे वाऱ्याने आणि नारळसुद्धा पडतात. त्यामुळे सकाळी सकाळी ना सगळ्यात पहिला आम्ही म्हणजे आवरल्यानंतर हेच काम करत असतो. बाकी माझं तर स्वयंपाकाकडे लक्ष असतं. तर सासूबाई आमच्या पहिलं येऊन पडलेले आंबे जमा करून घेऊन जात असतात. पण सकाळी सकाळी ना बाजरी काढण्याचं काम चालू होतं, उन्हाळी बाजरी घरचं. तर त्यामुळे ना त्यांनी काही इकडे फेरफटका काही मारला नाही, त्यामुळे मग मला जायला लागलं इकडे. म्हटलं आता बघावं किती काय आंबे आहेत ते. आणि आजींना पण आंबे खायचे होते, तर ते जेवणासोबत एखादं 2 असे आंबे खात असतात आणि छान पण लागतात जेवणासोबत खाण्यासाठी. तशीच शक्यतो आम्ही खात नाही. जेवणासोबत एखादे 2 जर खाल्ले तर जेवण पण छान टेस्टी लागतं. तर आता ही आंबे जे आहेत ते फक्त पाऊस पडेपर्यंत, नाही तर मग एकदा की पाऊस पडून गेला की त्यात छोट्या छोट्या अशा व्हाईट कलरच्या आळ्या होतात. त्यामुळं ते आंबे पावसाच्या अगोदरच जेवढे काही खायचे तेवढे खाऊन घ्यायचे, त्यानंतर म्हणजे खायचे नाही पाऊस पडल्यानंतर. हे बघा, आणि हे जे आहे ते खूप जास्त गोड असं म्हणजे नाही का आंबे आहेत बरं का. पण आता हे पाखराने खाल्लेले आहेत, त्यामुळं मी टाकून दिलं ते तिथंच परत एकदा. आणि वरती बघा खूप जास्त नारळ पण आलेले आहेत. आणि नारळाचं कसं असतं, जास्त हवा जर सुटली तरच एखादं 2 पडतात, नाही तर ते शक्यतो पडत नाहीत. आता आम्ही तर घेतले ह्या टोकरीमध्ये आंबे आणि आलो आता घरी. तर आजी बघू शकता तुम्ही कशी वाट बघत बसली होती, कारण आजीनेच आम्हाला आंबे वेचायला पाठवलं होतं आणि नारळ पण आम्ही सोबत घेऊन आलो. आणि घेतल्यानंतर तर आता इथं शिव बघा, शिव आजीला सांगत होता की आम्ही आता आंबे घेऊन आलो आहे. तर आजी इथं बघा कशी खुश झाली आंबे खाण्यासाठी. तर आंबे हे सिजनेबल फळ म्हणजे नाही का खाल्लेच पाहिजे, वर्षातून एकदा हे फळ येत असतं. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात सगळ्यांनाच आवड असते ह्या फळाची. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने हे फळं खात असतात आंबे. तर मस्त बसलं आम्ही आता आवरून. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही किती गार आणि थंड वातावरण आहे जरा तरी इकडे. म्हणजे सगळीकडे हिरवळ असल्यामुळे एवढं काही गरम होत नाही. आणि आता मी घेतला आहे फॉल लावायला. सगळं आवरल्यानंतर आहे ना मला फॉल लावायचं होतं साडीना. आणि ह्या 2 ज्या साड्या आहेत सेम टू सेम, त्याचे ब्लाऊज पण मला शिवून द्यायचे होते कस्टमरचे. तर त्याचमुळे ना मी आता इथं बसले. आणि दुपारच्या टायमिंगला आता इकडे लाईट पण गेली आमच्या इथं आणि खूप जास्त गरम व्हायला लागलं आहे. त्यामुळे म्हणजे नाही का कामात पण मन लागत नाही. जास्त गरम जर व्हायला लागलं ना तर काहीच कामं करू वाटत नाही. पण तरी पण जेवढे काही करायचे असतात कंप्लीट ते आपल्याला करावेच लागतात, गरम होऊ नाही तर काही. आणि हे बघा, ही जी आहे मांजर ती आमच्या घरी नवीनच आलेली आहे. आम्ही गावाला गेलो होतो त्यानंतर घेऊन आले होते तिला. तर छान राहते ती मस्त अशी. आणि हा संध्याकाळचा टायमिंग आहे. तर किती छान संध्याकाळचा टायमिंग झाला ना, आमच्या शिवला आहे ना खूप जास्त तल्लफ होत असते. दूध
पिण्याची, कारण त्याला सवय आहे थोड्या झोपेतून उठल्यानंतर दूध प्यायची. तर म्हटलं चला आता संध्याकाळ पण झाली आणि चहा वगैरे ठेवून घ्यावं, दूध पण गरम करून शिवला द्यावं. म्हणूनच आता इथं चहाची तयारी चाललेली आहे माझी. तर चहा वगैरे ठेवून घेतला आणि दूध पण गरम करून घेतलं आणि शिवला पण दिला. आम्ही पण आता इथं मी, आजी आणि अवनी सगळेजण आमची वाट बघत बसले होते तर चहा पिण्यासाठी. तर सगळ्यांना मी इथं चहा वगैरे दिला आणि मी पण घेतला. अवनीला पण थोडेफार बिस्किट, टोस्ट असे खाण्यासाठी दिले चहासोबत. आणि बघा मनीमाऊ कशी वाकून बघते सगळ्यांना. तिला पण दूध दिलं होतं मी पहिला आणि पिऊन मस्त अशी आमच्याकडे बघत होती वाकून आणि खूप जास्त छान आणि क्यूट दिसत होती वाकून बघताना. तर तोच व्ह्यू मी इथं घेतला आहे. तर शिव आमचा कसा टेबलवर बसला आहे, हट्ट करून टेबलवरती बसला आहे तो. आणि अवनीचा आमच्या चाललेला आहे अभ्यास. तर आता तिची स्कूल चालू झालेली आहे त्यामुळं ती येऊन अभ्यासाच्या नादी लागलेली आहे इकडे. तर आता थोडेफार काहीतरी कामं तिचे चालूच असतात नेहमीच. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.